गणपती बाप्पा मोरया. गणपती स्पेशल आता आपण PW's किचनमध्ये आपण बघत आहोत फ्रूट कस्टर्ड. गणपती बाप्पामध्ये भरपूर जण दर्शनाला येतात तेव्हा फळं आणतात. मग या फळांचं करायचं तरी काय? तर चला तर मग आपण बनवूया फ्रूट कस्टर्ड डेझर्ट. तर चला तर मग पहिले आपण सफरचंद घ्यायचं आहे. ते व्यवस्थित छान धुवून स्वच्छ करून कट करून घ्यायचं आहे. आपल्याला हवं तसं लहान मोठ्या आकारात याची तुकडी आपल्याला करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी हे साल न काढता याचे छोटे छोटे क्यूब्स करत आहे. हे करून झाल्यानंतर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. आणि हो, तुम्ही जर ही रेसिपी बघत असाल तर नक्की करून बघा. खूप कमी वेळात होते आणि खूप छान लागते. तर चला आपण अशा प्रकारे फ्रूट कट करून घेतले आहे. डाळिंब, पीच, नंतर मी घेतला आहे इथे केळी आणि सफरचंद. असे आपल्याला हवे ते फळं आपण सिजनेबल फ्रूटही घेऊ शकतो. तर चला तर मग आता एका वाटीमध्ये थोडं दूध घ्यायचं आहे थंड आणि त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आहे. मी हे अर्धा ते पाऊण लिटर दुधामध्ये कस्टर्ड बनवत आहे. तर तपेल्यात मी दूध घेऊन घेतलं आहे. हे अर्धा लिटरच्या थोडंसं वरती म्हणजे पाऊण लिटर हे दूध आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. अर्धा लिटरसाठी मी 2 चमचे कस्टर्ड पावडर थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे. आता हे दूध छान असं गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग आपण साखर ॲड करायची आहे. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे. मी इथे मध्यम गोड केलेला आहे. कमी जास्त तुम्ही साखरेचं प्रमाण करू शकता. त्याच्यामध्ये आता दुधाला एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये जे वाटीमध्ये थंड दूध घेऊन आपण कस्टर्ड ॲड केलेलं होतं ते कस्टर्डचं सिरप आपण ह्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं की दुधाला गाठी पडत नाही. आपण दुधाचं डायरेक्ट कस्टर्ड पावडर टाकली तर त्याच्या गाठी होणार, म्हणून आपण हे असं वेगळं मिक्स करायचं आहे. आणि अशाच आता गणपती फेस्टिवल चालू आहे तर मी नवीन रोज अशा स्वीट्सच्या छोट्याशा झटपट बनणाऱ्या स्वीट्सच्या रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रेसिपी आणि बाप्पाला ही छान गोडाधोडाचं जेवण तुम्ही देऊ शकता. तर चला तर मग आता बघा, याच्यामध्ये मी एक फ्लेवरसाठी जस्ट असं व्हॅनिला इसेन्स ॲड केलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी ऑलरेडी कस्टर्ड जे आहे आपलं कस्टर्ड पावडर त्याला ऑलरेडी फ्लेवर असतो, पण मी एक माझ्याकडे होतं म्हणून मी व्हॅनिला इसेन्स याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे बघा व्यवस्थित असं छान ढवळून घ्यायचं आहे. थोडीशी एक उकळ आली की आपण हे बंद करूया. आता हे बघा, तुम्ही बघू शकता दूध आपलं वर आलेलं आहे आणि दुधाला अशी छान उकळी आलेली आहे. जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे तेवढं आपल्याला उकळवायचं, कारण थंड झाल्यावर हे अजून घट्ट होणार आहे. आता हे बघा, हे तयार आहे. याच्यामध्ये मी सगळी फ्रूट ॲड करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी फ्रूट ॲड करून घेतलेली आहे. हे अशा प्रकारे फ्रूट ॲड करून झाले की मग हे आपण 1 ते 1.5 तास थंड करत आपण हे फ्रीजला ठेवायचं आहे. कारण जेवढं थंड हे असणार तेवढं छान आपलं हे फ्रूट कस्टर्ड लागणार. चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.